पंचांची सध्या मीटिंग सुरू झालेली आहे। मीटिंगमध्ये काय होणार या संदर्भातला देखील निकाल पुढच्या काही वेळातच येईल। पंचांची बैठक सुरू आहे। अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याला गालबोट लागलं। मोठा राडा झाला। शिवराज राक्षे याला पराभूत घोषित केल्यानंतर त्यानं पंचांना मारहाण केली। पंचांची कॉलर पकडली, त्यांना लाथ मारलेली आहे आणि यानंतर मात्र प्रचंड मोठा गदारोळ या कुस्तीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। अन्याय झाल्याची भावना शिवराजनं व्यक्त केलेली आहे। माझ्यावर अन्याय झाला, पंचांचा निर्णय अमान्य असल्याचं देखील त्यानं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर तो आपल्याला क्रोधित झाल्याचं दिसलं। त्यानं पंचांची कॉलर पकडली, पंचांना लाथ देखील मारलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय कशा पद्धतीने त्यानं पंचांना लाथ मारली। मात्र या गदारोळानंतर आता पंचांची एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। तर या बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। कुस्तीचा निर्णय बदलला जातो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये शिवराज राक्षेनं पंचांना लात मारली, मारहाण केली, त्यांची कॉलर पकडली आणि दृश्य क्रमांक 2 आपण पाहतोय जो डाव झाला त्यामध्ये चितपट झालोच नाही असा दावा शिवराज राक्षेनं केलेला आहे। माझी पाठ ही खाली टेकलीच नाही, मात्र तरी देखील निर्णय देण्यात आला असं म्हणत त्यानं दावा केला आणि पंचांच्या निर्णयाला त्यांना आव्हान दिलं होतं, तरी देखील अंतिम निर्णय देण्यात आला असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यानंतर मात्र तो क्रोधित झाल्याचं पाहायला मिळालं, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। संदीप, जो राडा झाला तो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला। आता एक बैठक सुरू झालेली आहे, या बैठकीतून काही तोडगा निघेल का? कुस्तीचा हा निर्णय बदलला जाईल का? पुन्हा कुस्ती होईल का? काय होऊ शकतं? अगदी शुभम, आपण पाहिलं महाराष्ट्राने सगळ्या हा जो कुस्तीपटूंचा राडा झाला होता, पंचांबरोबर त्यांचा झगडा झाला आणि पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। या घटनेनंतर त्या स्पर्धेतले जे पंच आहेत त्या पंचांची आपसामध्ये मीटिंग झालेली आहे आणि या मीटिंगच्या बद्दलचे अपडेट्स अजून अद्याप आलेले नाहीत समोर, पण मीटिंग मध्ये जे काही ठरलं त्याची जी भूमिका आहे पंचांची, ते पंच सगळे आपली भूमिका सामना झाल्यानंतर, अंतिम सामना फायनल सामना झाल्यानंतर ती भूमिकाची आहे त्याची घोषणा करणार आहेत। सध्याची ही माहिती आहे आणि थोड्याच वेळात फायनल सामना जो आहे, अंतिम सामना तो होत आहे। अगदी संदीप, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत। तुम्ही पहिलं रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे, प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचा जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। पंचाचं म्हणणं पंच सगळ्या त्यांना मिळलेलेच आहे। हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला बॉडी। आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।